सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. शिंदे साहेबांच्या प्रचारानिमित्त इथे बसून आहात. ही माझी दुसरी किंवा तिसरी वेळ इथे तावशी गावात यायची. मागच्या वेळेस तुमचा आशीर्वाद होता आणि मला इथे काम करण्याची संधी मिळाली. हे मी माझं भाग्य समजते की मला तुमची थोडीफार सेवा करण्याची संधी मिळाली. खरं तर दुसऱ्या मतदारसंघात कधी मी हस्तक्षेप करत नाही, माझाच तिथे सांभाळत बसते. पण हा विषय खूप महत्वाचा होता आणि हरिदादांनी आणि आपण सगळ्यांनी त्याचं गांभीर्य आहे ते माझ्यापर्यंत आणलं होतं. आणि शिंदे साहेबांचा जुना मतदारसंघ आहे, त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण ते काम केलं. पण पंढरपूर असेल, मोहोळ असेल, मंगळवेढा असेल, काळुंगे सरांच्या समोर तर आम्ही लहानाचे मोठे झालो. तुमचं आणि शिंदे साहेबांवर तुमचं सगळ्यांचं प्रेम जे आहे ते काहीतरी वेगळंच आहे. ते मी शब्दाच्या स्वरूपात व्यक्त नाही करू शकत. आणि इथे आल्यावर खरंच एक वेगळं वाटतं. ही भावना मला कधी कधी माझ्या मतदारसंघात पण येत नाही, जी मला मोहोळ किंवा पंढरपूर किंवा मंगळवेढ्यात आल्यावर मिळते. आणि एक नाळ जोडली गेली आहे मला असं वाटतं ह्या मतदारसंघाशी माझी. आणि ती कायम ठेवण्यासाठी मला इथे काम करण्यास किंवा इथे येऊन तुमची सेवा करण्यास मला खूप आवडेल आणि माझं भाग्य समजते. पण जे तावशीचं काम आपण आवाज कमी करा, जे तावशीचं काम आपण केलं ते केवळ शिंदे साहेबांची ताकद आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण ते करू शकतो. ती जर नसती तर आपलं तिथे ऐकायला कोणी नसतं. आणि म्हणूनच त्या ताकदी अभावी ताकद गेले 5 वर्ष आपल्या पाठीशी नव्हती. तर सत्ता असणं किंवा कोणी खासदार असणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. की खासदार असणं म्हणजे किती ताकद असते त्या माणसाच्या मागे. पण त्या ताकदी अभावी किंवा त्या राजकीय इच्छाशक्ती अभावी आज पूर्ण तालुक्याच्या पूर्ण जिल्ह्याचं नुकसान झालं. ह्या लोकांना तुम्ही ताकद दिली पण त्या ताकदीचा कधी योग्य वापरच केला नाही या लोकांनी. एवढे 5 वर्ष काय कमी नसतात. आणि खासदार, 2 मंत्री, एक पालकमंत्री, एक सहकार, म्हणजे एवढी पावर आहे. पण काय केलं 5 वर्षात? बरं, राज्यात पण त्यांचं सत्ता, दिल्लीत पण त्यांची सत्ता, 2 मंत्री, 1 खासदार, तुमचे जे सदस्य पण भरपूर असतील त्यांचे. काय काम केलं? एवढी ताकद असून सुद्धा त्या ताकदीचं नुकसान केलं. आणि जर लोकशाहीमधून जी तुम्हाला ताकद मिळते त्याचा वापर जर तुम्ही जनहितेसाठी नाही केला, जनतेच्या हितासाठी आणि काहीतरी वेगळ्याच कारणासाठी केला तर लोकशाहीचा किती मोठा अपमान. म्हणजे एवढी ताकद त्यांच्या मागे असून सुद्धा काही दिलं नाही आपल्या जिल्ह्याला, काही आपल्या तालुक्याला दिलं नाहीये, काही आपल्या सोलापूर शहराला दिलं नाही, लोकसभा मतदारसंघाला दिलं. केवढं काय करू शकले असते? मग हे सगळे एक शिंदे साहेबच भारी होते की एक माणूस एवढं सगळं काम ह्या पूर्ण लोकसभेसाठी केलं आणि हे 3 असून सुद्धा काही करू शकले नाही. ही शोकांतिक. 5 वर्ष आधी सगळ्यांना वाटतं की मोदीजी आले, तेवढी मोठी मोठी गाजरं आपल्याला दाखवले, काहीतरी होईल. आता शेवटी सरकार मायबाप असतं. नाही ते खरंच बोलताय असू दे. शेवटी सरकार हे मायबाप सरकार असतं. शेतकरी सरकारकडे आशाभूतेने बघत असतो की कधी आमचं कर्ज माफ होईल, कधी आमचा 7-12 कोरा होईल, कधी आम्हाला हमीभाव मिळेल. पण काय केलं? एकंदरीत विश्वासघातच केला. म्हणून आता बदला घ्यायची वेळ आली आहे. कारण का काँग्रेस राष्ट्रवादीची संस्कृती ही काम करणारी संस्कृती आहे. मगाशी रुक्मर आपण सांगितलं त्या ठिकाणी की जेव्हा शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा एका झटक्यात जर मी तुम्हाला विचारलं असतं की देशाचे कृषी मंत्री कोण आहेत तर नाव तुम्ही सांगू शकला असतं. आज जर मी तुम्हाला विचारलं ह्या देशाचे कृषी मंत्री कोण आहेत, कोणालाही आठवत नाही, कोणाला माहितीच नाही. हा फरक आहे. कारण का पवार साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आज नाना असतील, ह्यांना शेती काय आहे, ह्यांना संघर्ष काय आहे हे माहिती आहे, ह्यांना अनुभव आहे.
हे जे लाटेच निवडून आले त्यांना कसला अनुभव? हे फक्त अदानी अंबानी पुरती मर्यादित आहे. ह्यांना काही अनुभव नाही, ह्यांना गरिबीचे चटके नाही, ह्यांना संघर्ष काय माहित नाही. आणि मग कसं काय ते सत्ता करतात, कसं काय ते शासन करतात? आणि म्हणून राजकीय इच्छाशक्ती म्हणजे एकदा सत्तेत आले की बस, ह्याच्या पलीकडे यांना काहीच दिसत नाही. फक्त लोकांचा वापर करायचा सत्तेत येण्यासाठी, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, त्याच्या पलीकडे यांना काहीच घेणं देणं नाही. आणि आता नेमकं तेच झालं. 5 वर्ष काही काम केलं नाही, 15 लाख जमा झाले नाही, महागाई कमी नाही झाली, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला नाही, कर्ज नाही माफ झाला, सातबारा कोरा झाला नाही. तुम्हाला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, तेव्हा पाहिजे तिथे ते आपण ट्रान्सफॉर्मर द्यायचो, पाहिजे तिथे डीपी, MSCB मधून छावण्या, मुक्या जनावरांना छावण्या, शेतकऱ्यांचंच नाही पण जनावरांचं पण काळजी काँग्रेसच्या सरकारने घेतली आणि शिंदे साहेबांनी घेतली. आता यांनी 5 वर्षात काही केलं नाही. त्यांना प्रश्न आला मनात की अरे आपण 5 वर्ष काहीच केलं नाही, आता आपण वोट तरी कसे मागायचं, मतं कसे मागायचे लोकांकडून? चला, भारताचा नागरिक हा खूप भावनिक आहे, त्याला आपण धर्माच्या आणि जातीच्या चौकटीत अडकवायचा प्रयत्न करूया. हा त्यांचा गेम आहे. 5 वर्ष विकास काम नाही, काय नाही, मुद्दा काहीच नाही त्यांच्याकडे. इलेक्शनचे मुद्दे ते जेव्हा समोर येतात तेव्हा काय मुद्दे घेऊन येतात मला माहित नाही. का 15 लाख जमा झाले, का कर्ज माफ झाला, काहीच नाही. आणि म्हणून आता काहीच नाहीये तर धर्माच्या नावाखाली मतं मागूया, जातीच्या नावाखाली मतं मागूया. अकोल्याला फोन करायचा, सांगायचं या इथे आमचं काम झालं, आता तुम्ही पेटवा. आणि मग अकोल्यावरून कोणीतरी येतात आपल्यामध्ये, त्यांचं काय काम? आणि सोलापूरच्या या मतदाराला चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही आजपर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी राहिला. तुम्ही ना कधी धर्म, जात पात बघितली नाही आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी राहिला, नानांच्या पाठीशी राहिला. काम करणारे आहेत म्हणून ना, तर कधी जात पात धर्म बघितला का? नाही. विकासाला तुम्ही नेहमी साथ दिलाय. तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात, तुम्ही सर्वधर्म समभावाच्या मार्गावर चालणार आहात. आणि हे लोक बाबासाहेबांच्या विचारावर काळीमा फासणार. कारण की एकीकडे या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, त्याचा अपमान करून जातीवादी पक्षाबरोबर ते लोक एकत्रित येतात. आणि तिकडे पण इकडे MIM आणि तिकडे RSS. म्हणजे ह्यांचं गणितच मला कळत नाही, कसं लोकांना बनवतात. आणि भाजपची भीती. आता महाराजांबद्दल आपल्याला आदर आहे, पण कुठे महाराजांचं काम निवडणुकीत असतं? आपण शिकतो की त्यांचं काम मंदिरापुरती, मठापुरती मर्यादित आहे. महाराजांना, योगींना, स्वामींना सगळं त्याग करतात ते आणि अध्यात्माकडे वळतात, त्याग करतात. महाराज योगी आणि स्वामींना सत्तेचा मोह हे मी पहिल्यांदाच ऐकते. आणि म्हणून हा धर्म नाही, हे अधर्म आहे. आणि म्हणून सगळे वेगवेगळे, जेव्हापासून योगी आणि महाराज निवडणुकीत यायला लागले तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत गेल्या. तेव्हापासून आमच्या सोलापुरात यंत्रमाग कारखान्यांना आग लागायला लागली. धर्म नाहीये हा, अधर्म. कारण का ज्यांनी सगळं त्याग करून अध्यात्माकडे वळायला लागलं पाहिजे, ते ना सत्तेचा मोह येत आहेत आणि ते राजकारणात येत आहेत. कुठेतरी संतुलन बिघडतंय आपल्या देशात. आणि आता आपला देश वाचवणं हे तुमच्या हातात आहे. सर्वात जास्त चटके मागच्या 5 वर्षात मोदी सरकार आल्यामुळे सर्वात जास्त चटके जर कोणाला बसले असतील तर ते शेतकऱ्यांना बसले. नोटाबंदीमुळे पण तुम्हाला एवढा त्या ठिकाणी त्रास झाला, एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण मोदीजी कधी शेतकऱ्यांच्या ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाकडे गेले नाही सांत्वन करायला. त्यांच्या विधवा पत्नीला सांत्वन केलं नाही. त्यांच्या अनाथ मुलांकडे सांत्वन करायला गेले नाही. पण मोदीजी पाकिस्तानमध्ये नवाज शरीफच्या वाढदिवसाला बिर्याणी खायला गेले आणि आम्हाला देशभक्ती शिकवतात. किती मोठी शोकांतिका. 42 जवान जे शहीद झाले त्यांना अजूनपर्यंत शहीद दर्जाच मिळाला नाहीये. त्यांनी विमान मागितलेलं की आमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे म्हणून आम्हाला विमान द्या.
पण मोदीजींनी त्यांना विमान दिलं नाही. कोणाला विमान दिलं? नीरव मोदीला. तुमचे 15 लाख जे तुमच्या खात्यात जमा होणार होते ते सगळे नीरव मोदी घेऊन पळाला आणि त्याला मोदीजींनी आपलं विमान दिलं आणि लंडनला पाठवलं. आणि आम्हाला देशभक्ती शिकवतात. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, पण अदानी अंबानी सारख्या जवळजवळ 1000 उद्योगपत्यांचे कर्ज माफ झाले. ज्याला आपण लोन राईट ऑफ म्हणतो ते झाले, पण शेतकऱ्यांचे झाले. आणि म्हणून आता बदला घ्यायची वेळ आली. एकदा त्यांना संधी दिली आणि त्यांनी एवढा मोठा विश्वासघात. खरं तर शेतकऱ्यांची आत्महत्या झाली आणि किती मोठा पाप आहे, त्याची त्यांना हाय लागायला पाहिजे. अजून कसं काय ते मोदीचं भूत उतरत नाही लोकांमधून मला कळत नाही. माझ्या मतदारसंघात काही लोक लिंबू खिशात लिंबू घेऊन फिरतात की काय आहे, अजून किती चटके, अजून किती त्रास सहन करणार. आणि मोदीजींच्या नादात आपण आपला माणूस विसरतो. ज्यांनी सोलापूरसाठी काम केलं, ज्यांनी सोलापूरला पाणी आणलं, विद्यापीठ आणली, आणि नुकसान शेवटी आपलाच होतो ना. स्वतःच्याच पायावर आपण कुल्हाड मारून घेतलं तर कसं होतं. आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करते, काँग्रेसची संस्कृती ही स्वतःला देव मानणारी नाही आहे. आम्ही लोकांना देव मानतो, आम्ही तुम्हाला देव मानतो, तुम्ही मानत आहात, आम्ही सेवा करतो, आम्ही विठ्ठलाला देव मानतो. आपण तुळजा भवानीच्या समोर आपण पहिली पत्रिका ठेवू. कोणतेही कार्य सुरू करण्याच्या आधी तुळजा भवानीकडे जातो. पंढरपुराकडे आपण विठ्ठलाकडे नवस मागतो. हे लोक मानतच नाही देवाला, स्वतःलाच देव म्हणतात. धर्म नाही, अधर्म. मंदिरात चपला घालून जातात. आणि शिंदे साहेबांना 40 वर्षाचा अनुभव, एवढा दांडगा अनुभव, एवढी कामं केली, सोलापूरचे प्रश्न माहिती. या 2 उमेदवारांना काय माहिती हो, किती वर्षाचा अनुभव आहे, किती कामं केली आहेत. कामाच्या आधारावरच मतं मागायला पाहिजेत ना. मागच्या वेळेस तुम्हाला वाटलं ते करतील, पण काय एक पण कामाची पूर्तता नाही झाली. कोणत्या आधारावर मतं मागताय? फक्त धर्म आणि जात. कुठे चाललाय आपला देश? आणि म्हणून ही निवडणूक खूप महत्वाची निवडणूक आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पौर्णिमे अमावस्ये बघितले. तुम्हाला माहिती आहे की मागच्या 5 वर्षात किती चटके बसले आणि त्याच्या आधी कसं. कधी कधी मला वाटतं की बरं आहे भाजपाला कमीत कमी काँग्रेसचं महत्व तरी पटला लोकांना की काँग्रेस होती तेव्हा बरं होतं. आणि म्हणून ते जुने दिवस परत आणूयात. कोणासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी. आपलाच विकास कुठेतरी थांबला. शेतकऱ्यांना काहीच मिळत नाहीये, काहीच नाही. म्हणजे शेतकरी ऑफलाईन आणि सरकार ऑनलाईन असं झालं. ते त्यांचं सर्व्हर ते काय सारखं कम्प्युटरवर सगळं करावं लागतं. आणि म्हणून एकंदरीत आता आपण मला असं वाटतं देशाला अखंड ठेवायचं असेल ही निवडणूक या तर देशाला तोडेल नाही तर देशाला जोडेल. ही हुकुमशाही विरोधात लोकशाही, संतुलन विरोधात असंतुलन, धर्मजात विरोधात सर्व धर्म समभाव. म्हणून तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला काय पाहिजे. पंढरपूरचा विकास, मंगळवेढ्याचा विकास, सोलापूर जिल्ह्याचा विकास हे एकमेव शिंदे साहेब आम्ही करून दाखवलं आणि म्हणून तेच करू शकतो. तुम्ही यांना संधी दिली पण त्यांनी काही साध्य केलं नाही. आणि म्हणून आमची सगळ्यांची ताकद जर वाढवायची असेल, पुन्हा एकदा तावशीचे काही प्रश्न किंवा कोणतेही असतील जर मार्गी लावायचे असतील तर तिथे एक अनुभवी माणूस असणं गरजेचं आहे. शिंदे साहेबांना जेव्हा तुम्ही निवडून आणलं तेव्हा ते पुढे बसायचे लोकसभेचे नेतृत्व तुम्ही त्यांना दिलेलं. आणि मागचे खासदार बसायचे का नाही ते पण मला माहिती. त्यांना त्याची पोच पावती मिळाली, त्यांचं तिकीट कट झालं. पण आता आपण विचार करूया की ह्या सोलापूरला या देशाला कसली गरज आहे. आणि मी आशा बाळगते की आता अवघे 2च दिवस राहिले. सगळा राग त्या मशीनवर काढा. तुम्ही हॅकिंगचं म्हणाला, पण आता ती मशीनवर बटन दाबल्यावर व्हीव्हीपॅट कागद येतो बाहेर. तो कागदासाठी सगळेजण थांबा. ती पोच पावती येते. कारण का काँग्रेसने मागच्या वेळेस आवाज उठवलेला की हे आतमध्ये पण त्यांचं भूत चाललंय कुठेतरी. एक बटन दाबल्यावर दुसरीकडेच कुणी आवाज येतो.
तर ह्या वेळेस बटन दाबल्यावर खालून एक चिठ्ठी बाहेर येईल, पोच, त्याची पोच मिळते आणि त्याच्यावर नेमकं तुम्ही कुठे मतदान केलं ते तुम्हाला दिसेल त्या पावतीवर. तर ती पावती येईपर्यंत थांबा, नाहीतर ते अधिकारी वगैरे एवढा दबाव आहे, हुकुमशाहीचे लक्षण आहेत ना, अधिकाऱ्यांवर पण दबाव आहे. जर त्यांनी सांगितलं जा जा नंतर मिळेल वगैरे नाही, तो तुमचा मतदार राजा असतो, कोणता पंतप्रधान राजा नसतो, तो तुमचा हक्क आहे. तिथे उभं राहून जोपर्यंत तुम्हाला ती चिठ्ठी मिळत नाही तोपर्यंत ती जागा सोडूच नका. आणि म्हणून आता हॅकिंग वगैरे काही होणार नाही एवढंच ह्या ठिकाणी मी सांगते. आणि मी आशा बाळगते की येणाऱ्या 18 तारखेला आपण सगळेजण भरघोस मताने स्वतःच्या अस्तित्वासाठी